हा महामार्गाचा शक्तीपीठाचा संघर्ष चालू आहे. त्याच्यात सगळ्यांनी सांगितलं झाल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि एक शेतकऱ्याचीच मालकीण आहे. मला वाटतं की सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे. आज माझ्या सासू सासऱ्यांनी इतकं कष्ट करून इथवर शेती आणल्या, त्याच्यावरच आपलं सगळं जीवन चालू आहे. आणि उद्या भविष्यात आमच्या मुलांनी काय करायचं? जर आज सगळी शेती केली, थोडेफार पैसे देतील ते, पण ते पैसे सगळे आम्हाला आयुष्यभर पुरतील का? आणि आमच्या पिढीला पुरली तर पुढच्या पिढीला काय करायचं? आता जर आमच्या पूर्वजांनी विषय केला असता की जमीन आता ऐकूया, आपल्याला जेवायला नाही आणलं, आता कष्ट केलं तर पुढे सुखाचे दिवस येतील, असं त्यांनी विचार केला. म्हणून आज आम्ही त्यांच्या जीवावर सुखाने जगतोय. त्यांनी शेती राखली म्हणून पोटाची धरणी. एक टायमाला त्यांना अन्न सकट मिळालं नाही, पण त्यांनी पोटाला चिमटा घातला व तशीच ती झोपले. एक दिवस उपाशी काढतात, पहिले दिवस त्यांनी आणून दिले. आणि आता जर का सरकारने सगळी शेती घेतली आमची काढून, तर आम्ही जगायचं कशावर? आणि पुढं मुलांचं भविष्य कशावर टिकणार? म्हणून माझं मत आहे की सगळ्यांनी एकजुटीत व्हावे. सगळ्या कुंभारगावात शेतकऱ्यांनी, असं कोणी शेतकऱ्यांनी होऊ नये की त्याची जाते मग आपण तिथं चांगलं खावायचं आहे, पण त्या रस्त्याचा दुसऱ्यांना पण तेवढा शेतीवर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजूट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. मनपूर्वक कुंभारगावमध्ये मी 97 पासून या कुंभारगावात मी आलेले आहे. गावापासून मी कष्ट करत आहे. सासू सासऱ्यांनी केलं, आता आम्ही घेतोय. इथूनपर्यंत आमचं शेत घेतलं तर नातवांनी आमचं काय करायचं? आम्ही शेतीनं केले, काम केला तर चालेल, पण मी शक्तीपीठीतनं होऊन देणार नाही. एवढंच मी माझ्या स्वामीची आणून सांगत आहे. मी शक्तीपीठीतनं होऊन देणार नाही. मला एवढंच